नमस्कार, आपल्या श्यामस किचन मध्ये स्वागत आहे। आज आपल्याला चकली कशी खुसखुशीत बनणार आहे त्याची रेसिपी मी दाखवणार आहे। तर हे एक माप आहे, म्हणजे पंचपात्रच आहे फुलपात्राच्या साईजचं। तर ह्याला आपण हे 7 फुलपात्र घेतलेली आहेत। ही 7 फुलपात्र घेतलेली आहेत आपण ह्या पिठाची। आता आपल्याला पहिलं पीठ मळायचं नाही, तर आपल्याला हे एक भांड घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये 2 फुलपात्र पाणी घालायचं सातासाठी। अजून एक लागेल 3 फुलपात्र। 3 फुलपात्र आपण ह्या भांड्यात पाणी घातलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा। आणि आता 7 फुलपात्रासाठी आपल्याला ही 1, 2, 3 आणि अर्धा, म्हणजे 3.5 चमचे प्लेन तिखट घालायचं आहे। आणि हे मीठ, आपल्याला हे 2 चमचे मीठ घालायचं आहे। आणि हे तीळ आहे, हे तीळ मळताना घालायचं पीठ। आणि हे ओवा आहे, तो पण पीठ मळताना घालायचा। आता काय, हे थोडंसं तेल आहे, म्हणजे अर्धी वाटीपेक्षा हे जास्त आहे। तर तुम्हाला ह्या फुलपात्रा घालून दाखवते फुलपात्रामध्ये। हे बघा, हे 1/4 फुलपात्र तेल झालेलं आहे। तर हे तेल ह्या मापानं 1/4 घालायचं ह्याच्यात, ह्या पाण्यामध्ये। आणि हे पाणी उकळत ठेवायचं। आपल्याला हे सगळं सामान घेतलेलं आहे मी। तर हे किती घेतलं सांगते मी तुम्हाला। 2 किलो तांदूळ, 1 किलो डाळ, अर्धा किलो, ही 1 किलो चना डाळ, आणि हे अर्धा किलो उडद डाळ, आणि 100 ग्राम धणे, आणि 50 ग्राम जिरं। हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं। थोडंसं पिवळसर सोनेरी कलर येतो याला। जास्त भाजलं तर आपली चकली काळपट होते। ही डाळ पण अशी भाजायची, थोडंसं म्हणजे लालसर, काळपट नाही करायची। तशीच ही उडद डाळ पण अशी भाजून घ्यायची। आणि धणे आणि जिरं एकदम जाळायचं नाही, आपण गरम करून कडकडीत होईपर्यंतच भाजायचं। आणि हे सगळं मग थोडा हिंग घालायचा, आपल्याकडे खडा हिंग असेल तरी घालू शकता तळून, आणि नाहीतर साधा हिंग 1 चमच्याभर घालून हे सगळं दळून आणायचं आणि मग चकली करायची। आता हे पाणी उकळायला लागलेलं आहे, मी गॅसवर ठेवलं, उकळून झालंय पाणी। तर ह्याला आता कसं, गॅस बंद करून टाकायचा। गॅस बंद केला, मग हे 7 फुलपात्री जे पीठ होतं चकलीची भाजणी, ते याच्यात ओतून घ्यायचं आणि ह्याला मिक्स करायचं। असं सगळ्या पिठाला ते थोडं लागलं पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं। आता हे साधारण मिक्स झालेलं आहे, जास्त पण हलवायची गरज नाही आपल्याला। आता हे थोडा वेळ थंड होईपर्यंत असं बंद ठेवायचं। हे मी आता ह्याच्यात पीठ घालून अर्धा तास झालेला आहे। आता थोडं हाताला सण होईल असं हे पीठ झालेलं आहे मळायला। तर आपण ह्याला आता असं काढून घेऊ परातीत, पूर्ण पीठ काढून घ्यायचं। आणि ह्याला थोडंसं आपण असं म्हणजे सगळं मिक्स करून घेऊ ह्याला आता। थोडं त्याच्यामध्ये थोडासा ओवा, 1 चमचा ओवा घालू, थोडासा। आणि हे 4 चमचे तीळ घालू, कारण तळल्यानंतर हे तीळ आपल्याला दिसणार आहेत चकलीमध्ये। याच्यामध्ये पाणी उकळताना आपण 3 पेले पाणी घातलेलंच आहे। तर आता ह्याच्यात लागेल तसं थोडं थोडं करून घालायचं पाणी, आणि हे मळून घ्यायचं चांगलं। हे असं मळून झालेलं आहे घट्टसर। ह्याला आपण असं बाजूला गोळा करून ठेवून देऊ ह्या परातीत ह्याला। आणि ह्याच्यातला थोडासा गोळा घेऊ, आपल्याला जो चकली करायचा आहे ह्याला थोडंसं ओल्या कपड्यानं ठेवायचं। आता ह्याला आपण थोडंसं पाणी घालून, थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे कसं आपली चकली जी आपण भांड्यात घालतो
ती अशी इझिली काढता आली पाहिजे, नाही तर जोर तापतो. थोडंसं नरम पाहिजे हे पीठ. हे असं झालं आता एवढं नरम. आपण ह्याचे 2 गोळे करू. आणि असा लांबट गोळा करायचा आणि ह्या चकलीच्या भांड्यात आपण ह्याला असं घालून घेऊ. नंतर ह्याला असं हे करायचं आणि ह्याच्यामध्ये ह्या पांढऱ्या कागदामध्ये हे असं हळूहळू आपण चकली करू. अशी राऊंड चकली तयार होते. जसं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी करून ह्याला चिकटवून टाकायची. तशीच ही दुसरी चकली करू. ही दुसरी चकली तर ह्याच्यातलं संपत आलेलं आहे पीठ. मला परत घालावं लागेल तर मी घालते. या 3 चकल्या झाल्या ह्याच्यामध्ये छान. आता ह्याच्यामध्ये आपण हा मळलेला गोळा, हा गोळा कसा आहे बघा, अगदी आपल्याला हे बघा असा, हा असा झाला तरच आपली चकली गाळली जाते चटकन. आपल्या ह्या 6 चकल्या तयार झालेल्या आहेत. हा कागद मुद्दाम असा घ्यायचा की ह्याच्यामध्ये आपण हा सोडू शकतो इझिली उचलून चकलीला. तेल गरम झालेलं आहे. ह्या चकल्या अशा इझिली आपल्या हातात येतात म्हणून हा कागद घ्यायचा. हा बघ. आणि मी तेलाची कढई पण मोठी ठेवली कारण ह्याच्यात 5-6 चकल्या आपल्याला पटापट करता येतात. अजून एक असती तरी चालली असती. ठीक आहे. आता गॅस मी तेल तापलेलं आहे, थोडा गॅस कमी करते म्हणजे आरामात तळली जाईल चकली. अशी छान चकली काटेदार होणार आहे आणि खुसखुशीत. या सगळ्या तेलात चकल्या परतून घ्यायच्या हळूहळू. एकदा गॅस आता कमी केलेला आहे. थोडं कमी आचवर भरपूर चांगलं खमंग भाजून घ्यायचं. सुरुवातीला मी जरा तेल गरम होण्यासाठी मोठा ठेवला होता, पण आता थोडं कमी करून घ्यायचं म्हणजे छान खरपूस चकल्या भाजल्या जातात. चकली छान होत आहे. थोडीशी अजून आपण ह्याला कलर आणू म्हणजे छान होणार. ह्याचं प्रमाण तुम्हाला मी भाजणीचं प्रमाण दाखवलेलंच आहे सुरुवातीला. अशा प्रकारची भाजणी करायची म्हणजे खमंग छान चकली तयार होते. हे बघा आता होत आलेली आहे. जसं आपल्याला हे आता तेलाचा बुडबुडा जरा चकलीवरचा कमी झाला ना म्हणजे ती चकली तयार झाली असं आपण समजूया. झालेलीच आहे. आता मी काढून घेते ही चकली. ही बघा कशी सुंदर चकली तयार झालेली आहे खुसखुशीत. तुम्हाला दाखवते मी नंतर. अजून एकदा घालून दाखवते. 6 चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अशा मी परत अजून करून घेते थोड्या. आपल्याला पूर्णच करायचे आहेत. अशा पटापट ह्या वळल्या जातात. थोडंसं पीठ लूज असलं ना मग आपल्याला त्रास होत नाही चकली दाबायला. अशा प्रकारे जरा पीठ करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या चकल्या करून घ्यायच्या. ही दुसऱ्या 6 चकल्या पण मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत. कधी कधी काय होतं आपलं तेल मोहन जो आपण घालतो ना, मी जे 1/4 ग्लास मी मोहन घातलं ह्या सगळ्यामध्ये 7 ग्लासमध्ये, तर ते थोडं जास्त झालं तर आपली ही चकली जर तेलात घातल्यानंतर अशी विस्कटते. तर आपण हे समजायचं की आपलं माप थोडंसं तेलाचं मोहनाचं जास्त झालं तर आपण त्याच्यासाठी थोडंसं आपलं चकलीचं पीठ शिल्लक ठेवायचं एखादा ग्लास आणि मग ते पीठ ॲड करायचं. मग ती चकली बरोबर होते. समजा आपण पीठ जरी नसेल तरी तुम्ही तांदळाचं पीठ ॲड केला तर एखादा ग्लास तरी चालतं. ह्या चकल्या पण आपल्या झालेल्या आहेत. बघा ह्याच्यामध्ये तेलाचा बिलकुल फेस दिसत नाही ना, ह्याचाच अर्थ आपली ही चकली झाली. अशी खमंग भाजून घेतली ना तर चांगली कुरकुरीत चकली होते.
आपल्याला ह्याच्यात जास्त पण तेलकटपणा नको आहे, त्यामुळे ही व्यवस्थित झालेली आहे, बिलकुल तेलकट नाहीये. अशी खमंग सगळ्या चकल्या भाजून घ्यायच्या. हे बघा, आपल्या पूर्ण चकल्या तयार झालेल्या आहेत. या अशा या छान गोल गोल चकल्या आणि खमंग कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते. आपण अशी मोडली जरी तरी याचा चुरा होणार आहे आणि तेलकटपणा तर बिलकुलच नाही. हे बघा, तुम्हाला खाऊन पण दाखवते कसा आवाज मस्त येतो. अशा तुम्ही चकल्या करून बघा. आवडल्या तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्या तुमच्या सबस्क्राईबमुळेच मला प्रोत्साहन मिळणार आहे. तर हे करा तुम्ही जरूर, आणि नक्की ही टेस्ट चांगली आहे, जरूर करून बघा.